बघितलं का सत्या, तू म्हणत होतास ना न्यायदेवतेने तुझं ऐकावं म्हणून, पण बघ थेट देवानीच ऐकलं तुझं. ही नेबळेट तुला जेलात टाकायला बघत होती ना, पण समजा फिसकटलं बघ देवाच्या कृपेनं. वाघमारे तुम्हाला त्रास होत नाही ना काय? सवे जा पटकन मलमपट्टी घेऊन ये. सोड, उगाच खोटी काळजी दाखवायची नाही. तुझ्या विरोधातले पुरावे नष्ट झाले म्हणून आनंद झाला असेल ना तुला? ए नेबळेट, माझ्या लेकाला काय बोलायचं नाही. ही समजा तुझ्या कर्माचं फळ आहे. ह्या कागदाच्या आधारावर माझ्या लेकाला फासावर चढवायला निघाली होतीस ना तू, पण बघ भवानी आईच्या कृपेने समजा फिसकटलं. माया अगं काय बोलतेस कळतंय का तुला? अगं ते कागद जर सही सलामत मंजूच्या हातात आले असते तर सत्याला त्याची बाजू मांडायची संधी मिळाली असती. आता ते कागदच नाहीयेत तर सत्या स्वतःची बाजू कशी मांडणार? हो चित्तरकार, त्याला त्याची बाजू मांडायची काही गरज नाही. माझा लोक निर्दोष आहे. ह्या नेबलेटला त्याला फसवायचं होतं, सूड उगवायचा होता, म्हणून समजाजून ओकून काढत होती ती. पण बघा की त्या नेबलेटचं नशीबी नेबलेटच निघालं तुझ्यासारखं. हातात काही घावलं नाही आणि घावणार बी नाही. माया सुर्वे, जबाबाचे कागद जरी जळाले असले ना तरी तुमच्या विरोधातले पुरावे अजून बी आहेत माझ्याकडे, हे विसरू नका. आणि सरकारी कागदपत्रांची हेळसांड केली म्हणून मी अजून सुद्धा तुम्हाला अटक करू शकते. ए नेबळेट, ती बघ की फोन कोणाचा वाजतोय. ती पोलीस स्टेशनात काही जातील की निवांत. घे फोन. ते मी ठरवते. अगं तुझ्या वरच्या साहेबाचा असला तर बघ बघ बघ. जय हिंद सर. जय हिंद वाघमारे. कुठे आहात तुम्ही? इथंच भवानी नगरला. काय झालं सर? नाही, माझ्या असं कानावर आले की मम्मी साहेबांना तुम्ही अटक केली आहे. कोणत्या आरोपाखाली? सर, जळीत हत्याकांडामध्ये आरोपीच्या विरोधातले जबाबाचे कागद गायब केलेत त्यांनी, आणि तसा पुरावा आहे आमच्याकडे. कायदेशीरित्या अटक केली आहे सर. वॉरंट आहे माझ्याकडे. आणि त्या जबाबाचे पेपर्स ते आहेत का तुमच्याकडे? सर, ते आत्ताच जळाले आगीत पडून. पण आम्ही पुढचा तपास. वाघमारे, तुम्हाला मी बजावून सांगितलं होतं की सुर्वे फॅमिलीच्या विरोधात कोणतीही कारवाई करताना सगळ्यात अगोदर मला विचारा म्हणून. आणि आता ज्या आरोपाखाली तुम्ही त्यांना अटक केली आहे ना, ते पुरावेच नाही तुमच्याकडे. आणि ते जबाबाचे कागद त्यांनीच गायब केले हे तुम्ही कसं सिद्ध करणार? सर अहो पण. वाघमारे, मम्मी साहेबांना सोडून द्या. सर, इट्स माय ऑर्डर वाघमारे. जय हिंद सर. काय म्हणले साहेब? घेऊन जावा म्हणले ना पोलीस स्टेशनात. बेड्या कुठे आहेत? अयो, तिकडे दिसून आलीस का? काय नाही बट वॉरंट घेऊन आलतीस ना? बसला का करंट? सत्यजित सुर्वे, तुझ्या विरोधातले जबाब जळाले म्हणून तुझी सुटका झाली असं समजू नको. मी पुन्हा सगळे पुरावे शोधीन, पण तुला जेलात टाकल्याशिवाय शांत नाही बसणार. नाहीतर नावाची इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे नाही. टाका की मग. मी कुठं अडवलंय तुम्हाला? वाघमारे, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जर मी गुन्हेगार सिद्ध झालो ना तर तुम्ही मला कायद्याने शिक्षा द्या, माझी काहीच हरकत नाही.
पण जर मी निर्दोष सुटलो तर माझ्या आयुष्यात परत याल? वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, एकदा ऐकून तरी घ्या माझं. वाघमारे मॅडम, ते जबाबाचे कागद तुमच्यासाठी जेवढे महत्वाचे होते ना तेवढेच माझ्यासाठी बी महत्वाचे होते. अहो, ते जळल्यावर माझं बी तेवढंच नुकसान झालंय. नुकसान झालंय का आनंद झालाय? हे बघ, आता उगाच खोटं वागून स्वतःची बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करू नकोस. वाघमारे मॅडम, अहो खोटं नाही वागत आहे मी. आणि मला हे बी चांगलंच माहिती आहे की मी माझी बाजू मांडायचा किती जरी प्रयत्न केला ना तरी तुम्ही ऐकून नाही घेणार, कारण तुमचा विश्वास नाही आहे माझ्यावर. तुम्हाला मला जेलमध्ये गेलेलंच बघायचं आहे ना? ठीक आहे, स्वतःच्या विरोधातले पुरावे मी तुम्हाला स्वतः गोळा करून देईन. हे शब्द आहे सत्याचा. काही गरज नाही, ते करायला आम्ही आहे. आमची ड्युटीच आहे ती. एका गुंडाकडनं मदत घेण्याइतकी वाईट वेळ नाही आली आमच्यावर. आम्ही आमचं काम करायला समर्थ आहोत. आणि आता आमच्या डोळ्यात धूळ पेक करून तू जिंकलास असं तुला वाटत असेल ना? पण नाही, खेळ तर आत्ता सुरू झालाय. गाडी काढा. मॅडम, काय झालं? जबाबाचे पेपर सापडले का? तुम्ही सत्याच्या विरोधात कारवाई करणार आहात का?